आपण बघतोय मॅच्युअर पॉलेन. मॅच्युअर पॉलेन म्हणजे काय? परिपक्व परागकण. मॅच्युअर पॉलेन हे दोन पेशीचे असतात. एक व्हेजिटेटिव्ह सेल, जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलला वनस्पती पेशी आणि दुसरा जनरेटिव्ह सेलला जनक पेशी. व्हेजिटेटिव्ह सेल कशी असते माहीत आहे का? तर चला बघूया. कशी असते? आकाराने मोठी, अन्नसाठा मुबलक, केंद्रक व अनियमित. पॉलन ट्यूब सुद्धा तयार करण्यास हे मदत करते. जनरेटिव्ह सेलमध्ये काय असते? आकाराने लहान. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय बघितलं? आकाराने मोठी आणि जनरेटिव्ह सेलमध्ये आकाराने लहान. सघन कोशद्रव्य व केंद्रक विभाजन होऊन दोन नर गॅमेट्स तयार करते आणि सायनोगॅमी सहभागी होत असते. पॉलेनचे परिणाम कसे असतात तर काही वनस्पतीचे पॉलेन हे उदाहरणार्थ पॅरेनेमेथियम म्हणजे ॲलर्जी, दमा, ब्रँकायटिस यास कारणीभूत असतात. आता पॉलेनचा उपयोग बघायला गेलो तर परागकण पोषक घटकांनी समृद्ध असते. फूड प्लाझमिड म्हणजे पॉलेन टॅब्लेट्स याला परागगोळ्या म्हटले जाते. पॉलेन व्हेरिएबिलिटी मध्ये प्रजातीप्रमाणे जिवंत राहण्याचा काल वेगळा असतो. याच्यामध्ये योग्य वेळी स्टिग्मा पडणे पण आवश्यक असते. दीर्घ साठवणूक म्हणजे द्रव्यरूप नायट्रोजन हा -196 डिग्री मध्ये असते आणि पॉलेन बँकमध्ये सुद्धा असते. गायनोशियममध्ये बघितलं तर स्त्री केसरमंडळ, बीजांडकोश व भ्रूणकोश असे म्हणतो. गायनोशियममध्ये मोनोकार्पेरी, पॉलीकार्पेरी, सायनोकार्पसचं उदाहरण पॅपावर आणि अपोकार्पसचा मिचेलिया. याचे भाग काय असते तर स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि यांची रचना ही कशी असते? ओव्हरी कक्षा म्हणजे कॅव्हिटी जी ही लोकल असते. प्लॅझेंटा कक्षेमध्ये प्लॅझेंटा कॅव्हिटीमध्ये असतो आणि प्लॅझेंटापासून ओव्हरी मेगास्पोरेंजियम तयार होत असते.